निवडणुका होतील, आपण निवडून येताल, पण या निमित्तानं जर बघितलं तर शहरातील तरुण पिढी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून व्यसनाधीन होत चाललेली आहे. त्याला आपण कसं आवर घालणार? कारण निवडणुकीच्या व्यसनाधीन होणं अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना आपण बघतो की तरुण पिढी त्याच्याकडे व्यसनाधीन होत आहे. पण आता निवडणुकीच्या माध्यमातून जी आपण चुकीच्या सवयी तरुणाला लावतोय त्या आपण निवडून नाही आले तरी थांबवू शकतो. तर कसं करू शकता ह्याविषयी काय आपलं मत आहे? रवी, एकच मिनिट मी सांगतो. निवडणूक प्रक्रियेमध्ये सोशल मीडियाचा मी वापर केलेला आहे आणि खरं तर मी स्वतः आणि आमचं घरातलं कुटुंब एवढंच प्रत्यक्षात जाऊन वाटतोय. कार्यकर्ते कशासाठी हवेत? कामाच्या दिशा आपल्या ठरल्या असतील तर निवडून येणार करणार असेल तर ताकद आपली कोणती आहे? काम आहे का आत्ता जे प्रचार माध्यम आहेत? हे पहिल्यांदा मी ठरवलं आहे. म्हणून रवी म्हटल्याप्रमाणे कुठेही व्यसनाधीन कार्यकर्ता माझ्याबरोबर नाही, नसणार आहे याची मी शपथ घेतली. त्यामुळे कार्यकर्ते मोजून माझं पाहिलं तर माननीय मुख्याध्यापक असे जर प्रत्येकाने आदर्श कार्यकारिणी केली प्रचाराची तर रवीच्या प्रश्नाला उत्तर माझं सक्षम आहे असं मला वाटतं.